गेल्या आठवड्यापासून माझे डीएम आणि सोशल मीडिया म्हणजे कचराकुंडी झालेली आहे. तुला इराण मधल्या लोकांची काळजी नाही का? पॅलेस्तीन मध्ये लोक मरतायत. तुला इस्रायलची बाजू घ्यायला लाज वाटते का? माझं सरळ उत्तर आहे, मला घंटा फरक पडत नाही. मी स्वप्नील आणि ही माझी 1 इयर 1 करोड स्टार्टअप जर्नी. मी फक्त दोनच गोष्टींची काळजी करतो, भारत आणि माझा बिझनेस. गेल्या आठवड्यात भारताचा जीडीपी फोरकास्ट 6.8 वरनं 6% वर आला. 2-3 क्लायंटनं आमचं बजेट कट केलं आणि कारण सांगितलं वॉर अनसर्टन्टी. हे ग्लोबल अवेअरनेस दुसरं तिसरं काही नसून कामापासून पळ काढण्याचा फालतू टाइमपास आहे. ज्यांना स्वतःचं घर चालवता येत नाही अशी पोरं आता व्हर्च्युअल ह्युमॅनिटीच्या बाता मारतायत. जेव्हा महागाई वाढेल, नोकरी जाईल, तेव्हा तुम्हाला ना इराण वाचवायला येणार आहे ना USA. श्रीमंत लोक अशा गोष्टींमध्ये संधी शोधतात आणि आपल्यासारखे मिडल क्लास लोक बाजू घेण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतात. मी स्वार्थी आहे कारण मला माझी टीम, त्यांचे पगार आणि देशाची इकॉनॉमी जास्त महत्वाची वाटते. जग जळत असताना स्वतःचं घर कसं वाचवायचं हे बघणं म्हणजे स्वार्थ नाहीये. US स्वतःसाठी रडतोय, इराण स्वतःसाठी, तर मी माझ्या भारतासाठी, माझ्या टीमसाठी आणि माझ्या स्वतःच्या सर्वायवल साठी लढलो तर तो स्वार्थ नाहीये. मी तर म्हणतोय तुम्ही पण स्वार्थी व्हा आणि शेअर करा अशा लोकांसोबत जिथे हे डिस्कशन चालू आहे आणि मला फॉलो करायला पण विसरू नका.